स्टुडंट्स, वेलकम टू श्री कोचिंग क्लासेस अँड स्टडी सेंटर. तर आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधला जो आपला पुढचा सब टॉपिक आहे तो शिकवणार आहे. पण त्याच्या अगोदर थोडा आपण आतापर्यंत काय झालं याची छोटीशी रिव्हिजन करूया. बघा, पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला लिनियर इक्वेशनचे इंट्रोडक्शन दिलं होतं. त्यानंतर आपण पाहिले एलिमिनेशन मेथड, जी 2 किंवा 3 मार्क्सला येते. तर एलिमिनेशन मेथड प्रॅक्टिस एट 1.1 मध्ये आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहे. त्यानंतर आहे 1.2. तर 1.2 साठी टेक्स्ट बुक मध्ये दिली आहे ग्राफिकल मेथड, तीही मी छानपैकी तुम्हाला एक्सप्लेन केली आहे. त्यानंतर थर्ड पार्ट म्हणजे 1.3 याच्यासाठी आपल्याकडे आहे डिटर्मिनंट मेथड, ज्याला आपण क्रॅमर्स रूल या नावाने पण ओळखतो. ही मेथड आपण केलेली आहे, त्याची प्रॅक्टिस झाली, मेथड कंप्लीट केली, तुम्हाला टेस्ट पण दिली. तर हे आतापर्यंत झालं. आता पुढे काय आहे बघा, कोणताही चॅप्टर ज्यावेळेस टेक्स्ट बुक मध्ये दिला जातो तर त्याची लेवल असते इझी टू हार्ड. सुरुवातीला इझी टॉपिक असतात, नंतर मग त्याची हळूहळू लेवल वाढत जाते आणि आपण थोडा डिफिकल्ट लेवलकडे जात असतो. तर असं समजा की आज जे आपण करणार आहोत ते थोडं डिफिकल्ट लेवलचे एक्झाम्पल आहे. म्हणजे ज्याने आतापर्यंतचा मागचा अभ्यास छानपैकी कंप्लीट केलाय त्यालाच आजचा प्रॅक्टिस सेट व्यवस्थित सॉल्व्ह करता येणार. म्हणजे क्वेश्चन पेपरचा विचार केला तर क्वेश्चन पेपर मध्ये 4 टाईपचे प्रश्न येतात आपल्या बोर्ड पॅटर्न प्रमाणे, नवीन क्वेश्चन पेपर फॉर्मॅट प्रमाणे. त्याच्यामध्ये 1 मार्क्सचे क्वेश्चन असतात, 2 मार्क्सचे क्वेश्चन आहे, 3 मार्क्स आहे, 4 मार्क्स आहे. तर आज आपण जे करणार आहोत ते सगळे 4 मार्क्सचे क्वेश्चन असतील, 3 और 4 मार्क्सचे. त्यामुळे याची थोडी लेवल ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस क्वेश्चन वी हॅव सम डिफिकल्ट लेवल क्वेश्चन. बट डोंट वरी, I am here to make it simple and easy. Okay, let us start. Today's subtopic is equations reducible to a pair of linear equation in two variable. Means today's equations are not linear equation. These are some different kind of equations maybe, but we can convert them into linear equation. Getting my point? These are not linear equation, but we can convert into linear equation in standard form. Always remember, before solving linear equation we have to write the given equation into standard form, which is ax plus by equal to c. Student, page number 16, we have one simple activity. These are some equations which are not in a standard form of linear equation. We have to convert them into linear equation by taking another variable like m and n. We have to make a proper change in the given example. For this equation 3 upon x minus 4 upon y equal to 8, I took 1 by x as m and 1 upon y as n. Now the new equation we get, see, 1 upon x is 1n, 1 upon y equal to 1n, but in actual equation we have 3 upon x. So this 3 upon x can be written as 3n minus 4 upon y. According to this 4 upon y can be written as 4n equal to 8. This is our new equation, which is a linear equation. Now we can see this. The equation which is not linear equation, by reducing this equation using different variable, we can rewrite given equation into standard form of linear equation. Is that clear? In the same activity, we have second example, 6 upon x minus 1 plus 3 upon y minus 2 equal to 0. In this equation, we can see 1 upon x minus 1 is can be written as m and 1 upon y minus 2 can be written as n. We have these two different variables instead of this fractional form. Now make it simple. This is 6 upon x minus 1. That's why we can write 6n, and the sign joining these two terms is positive, so write plus sign. Second term is 3 upon y minus 2. This 3 is very important. This is the coefficient of n. That's why we can write 3n is equal to 0. This is our second equation which is in standard form. Okay, continue.
थर्ड एग्जाम्पल अँड फोर्थ एक्झाम्पल. दोन्ही एक्झाम्पल एक साथ मी सांगणार आहे. आता आपल्याला डायरेक्ट आन्सर पाहिजे. डायरेक्टली आपण आन्सर सांगू शकतो. आता आपली प्रॅक्टिस झालेली आहे. कॅन सी 7/2x + 1 and 13/y + 2. दोन वेगळ्या टर्म्स आहेत. याला मी डायरेक्ट असं लिहू शकतो 7n + 13n = 0. आता तुम्हाला क्लिअर झाला असेल. डायरेक्टली पण आन्सर लिहू शकतो. याच्यात पुढचं इक्वेशन असं आहे 14/x + y + 3/x - y = 5. आता याचा आन्सर तुमच्या ब्रेन मध्ये तयार झाला असेल. सिंपल आहे. 14m + 3n = 5. आता काही स्टुडंटच्या ब्रेन मध्ये क्वेश्चन असेल की आपण x आणि y ला m आणि n च घ्यायचं का? तर तुमची इच्छा असेल तुम्ही a आणि b व्हेरिएबल मध्ये पण तयार करू शकता. सेम इक्वेशन युजिंग डिफरंट व्हेरिएबल. असं कंपल्सरी नाही की m आणि n च घेतला पाहिजे. याला a आणि b च्या फॉर्म मध्ये पण लिहिता येईल. सी 14a + 3b = 5. कुठलेही व्हेरिएबल घ्या. x आणि y सोडून कोणतेही व्हेरिएबल यूज करू शकतो आपण आणि असे इक्वेशन्स तयार करायचे. तर आतापर्यंत स्टुडंट आपण फक्त याची प्रॅक्टिस केली आहे की जे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं रिड्यूस करायचं. आता ते सॉल्व्ह करायचे मेथड तर आपल्याला माहितीच आहे. आपल्याकडे 3 मेथड आहेत. पण आपण या ठिकाणी एलिमिनेशन मेथडच यूज करणार आहे कारण एलिमिनेशन मेथड ही टाइम सेव्हिंग आणि फास्ट मेथड आहे. ओके, तुम्ही आता रेडी आहात प्रॅक्टिस सेट 1.4 साठी. फर्स्ट एक्झाम्पल on page number 17 and 18 we have given two solved example. Means answer is given. You can refer these two examples and you can easily solve and get the answers. I am going to start practice set 1.4 which is given on page number 19. Okay, means I am giving you solved example for homework. Also we have an activity on page number 19. You can also try that activity at your home. In practice set 1.4 we have 4 examples. I am going to solve each and every example which is given in 1.4 practice set. All examples are different types. So I have decided I am going to solve all the examples here in this lecture. See, first example 2/x - 3/y = 15. Our first equation. Second equation 8/x + 5/y = 77. In this simultaneous equation we have to solve the following simultaneous equation and find the value of x and y. Solve the following equation means find the value of x and value of y. Before solving for x and y we have to find the value of m and n. You know, because we have to rewrite the equation into standard form using other variables. Okay, let us start. I have wrote equation 1 and equation 2 as given in this textbook. So these are original equations given in the practice set. Let us start. Write one statement replacing 1/x by m and replacing 1/y by n. 1/x is m and 1/y as n. We get two equations like this. 2m - 3n = 15 and equation number 4 8m + 5n = 77. Okay, now these are very simple equation. Say equation number 3 and equation number 4. Always give them numbers. If you get new equation, give them Roman numbers. These are identical numbers. Now we have to solve these two equations, but we have a small problem. See, the coefficient of n are not same, the coefficient of n are also not same. We have to make them same by equating coefficient method. Let us start solving this equation by elimination method. Okay, see, equation number 3. In equation 3 we have coefficient of n is 2. In equation 4 the coefficient is a. So
these two multiplying by 4, we get 8m. Means 8m becomes same coefficient. That's why we have to write like this one statement in short form. Multiplying equation number 3 by 4, we get, look this equation, we get 8n minus multiplying by 4, 12n, and 15 4s are 60. This is our new equation. So say this equation number 5. Do proper changes and write proper equation. This is a new equation which is formed by 3. Now think about equation 5 and 4. In equation 5 and 4, we can see 8n are same coefficient. So we have to do subtracting equation 5 from 4. Subtracting 5 from 4. Okay, hold. See subtraction. 8n plus 5n equal to 77. Subtracting 8n minus 12n equal to 60. Draw a line like this. Leave some space because we have to make sign change. So write negative sign. Wherever negative sign, make it positive. Also write one negative sign here. Now in left hand side of linear equation, 8n minus 8n become 0, means cancel. Now 5n plus 12n, both are in positive sign, so answer is 17n. And right hand side 77 minus 60 is also 17. So we can write value of n is 1. So 17 divided by 17, answer is 1. Here the value of n is 1. See, put value of n equal to 1 in equation 4. This is our equation number 4. Right, 8n as it is. 5 multiplying by 1 equal to 77. Right hand side is 77. So 5 ones are 5. On right hand side becomes minus 5. So our final answer 8n, 77 minus 5 is 72. M equal to 72 divided by 8. Answer is 9. Hence the value of m is 9. Okay. ओके, आता आपण आन्सरच्या एकदम एंडला आलोय. आता आपल्याला पाहिजे x आणि y ची व्हॅल्यू. नाउ द रिप्लेसिंग व्हॅल्यू ऑफ m and n with their original values. Original value means value of x and y. That's why we have to write like this: m equal to 1 upon x, means value of m is 1 upon x. We know the value of m is 9, which is equal to 1 upon x. But we have to find x, not 1 upon x. That's why by cross multiplication we'll get value of x is 1 upon 9. Or we have one more method by invertendo. We know invertendo we have studied in 9th standard. By making invertendo on both the sides, we can get value of x is 1 upon 9. Okay. On the other hand, n equal to 1 upon y. Hence the value of n is 1, which is equal to 1 upon y. Same process here. By invertendo, we get value of y is 1. Because 1 is denominator. 1 divided by 1, answer is 1. Hence our final solution is x comma y 1 upon 9 comma 1. This is a final solution. Write down. Second example. हा वाला आहे 4 मार्क्सचा एक्झाम्पल. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. 2nd आणि 3rd दोन्ही एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. मॅक्सिमम चान्सेस या दोन पैकी एक्झामला येण्याचे. ओके, सो फोकस. सेकंड एक्झाम्पल 10 upon x plus y plus 2 upon x minus y equal to 4. आता या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला 1 2 3 4 चार व्हेरिएबल दिसतील. हे चार व्हेरिएबल असतील. दिसायला इक्वेशन खूप साइज मध्ये मोठे दिसतात, पण टेन्शन घ्यायचं नाही, सिंपल आहे. तर आपल्याला याला रिप्लेस करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे, म्हणजे त्याचा साइज छोटा करायचा आहे. इथे आपण बघू शकतो 1 upon x plus y याला आपण रिप्लेस केलंय m बरोबर. 1 upon x minus y याला n बरोबर रिप्लेस केलंय.
दोन्ही इक्वेशन मध्ये तुम्हाला पहिली टर्म सेम दिसेल, एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय, आणि सेकंड टर्म मध्ये आहे एक्स मायनस वाय एक्स मायनस वाय. म्हणून हे चेंजेस आपण करू शकतो. एकच व्हेरिएबल घेतला लेफ्ट साइडला m आणि इथे घेतला आपण n. मग आता हे इक्वेशन सिंपल इक्वेशन आपल्याला दिसतात. ओके, आपण इथपर्यंत आलो. तर इथून पुढचा जो पार्ट आहे विचार करावा लागेल कोएफिशिएंट सेम आहेत का. फर्स्ट ऑब्झर्वेशन आपण बघू शकता कोएफिशिएंट सेम नाहीये. सेम नसेल तर काय, दुसरा प्रश्न. सेम नसेल तर करावं लागेल त्याची जी प्रोसेस आहे. तर या प्रोसेस मध्ये 10 आणि 15 आहे. याचा जर आपण एलसीएम काढलं 10 आणि 15 चा, तर एलसीएम येतो 30. म्हणजे आपण 10 च्या टेबल मध्ये 30 ला बघू शकतो. 15 च्या टेबल मध्ये पहिला नंबर येतो सेम 30. दोन्ही टेबल मध्ये कॉमन आहे, याला म्हणतात एलसीएम बाय टेबल मेथड. तर दोन्हीकडे 30 येण्यासाठी आपण काय करू शकतो. सिंपल आहे. या इक्वेशनला म्हणजे इक्वेशन 3 मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 3 बाय 3. आता 3 ने का मल्टिप्लाय करतोय हे सांगतो मी तुम्हाला. इक्वेशन नंबर 4 आहे 59, याचे 30 करायचे. मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 4 बाय 2. मी बोललो होतो थोडी लेवल याची हाय आहे, त्यामुळे विचार करावा लागेल लॉजिकली. मला दोन्ही ठिकाणी सेम नंबर पाहिजे. दोन्ही ठिकाणी 30m आला पाहिजे. ओके, पण 30m साठी मला इथे 3 मल्टिप्लाय करावं लागेल. आणि सेकंड इक्वेशन मध्ये 15 टू 30 म्हणजे दोन्ही 30 होतात. कारण मला एलिमिनेट करायचंय, आपण एलिमिनेशन मेथड वापरतो. कॅन्सल करायचंय 30m. ते कॅन्सल होणार आहे. हा आपला ऑप्शन ए आहे. याला ऑप्शन डी पण आहे. जर हे नाही समजलं तर दुसरा ऑप्शन काय. मग आपण n कडे येऊया. काही स्टुडंटला हे अवघड वाटत असेल त्यांनी n चा विचार करावा. 2 आणि 5 हे प्राइम नंबर आहे. ओके, म्हणजे 2 च्या टेबल मध्ये 5 येणार नाही, 5 च्या टेबल मध्ये 2 नसणार आहे. तर या ठिकाणी आपण अल्टरनेट मल्टिप्लाय करा. 2 ला 5 ने मल्टिप्लाय करा आणि 5 ला 2 ने मल्टिप्लाय करा. तर दोन्ही ठिकाणी 10n येतो आणि दोन्ही 10 कॅन्सल होतात. हे पण चालेल, पण मी तुम्हाला हे m वाला दिलाय की m ला आपण 3 आणि 2 ने मल्टिप्लाय करून दोन्ही इक्वेशन m ला कॅन्सल करू शकतो, एलिमिनेट करू शकतो. ओके, तर बघा मल्टिप्लिकेशन कसे होते. ओके, राईट. ओके, कंटिन्यू करतोय. हे आहेत ते न्यू इक्वेशन. बाय मल्टिप्लाइंग 3 and 2 we get two equations like this. आता बघू शकता सेम आहे कोएफिशिएंट 30m. आपण फक्त याचाच विचार करू. तर 30m ही टर्म एलिमिनेट करायची, कॅन्सल करायची. त्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागतं. ते स्टेटमेंट इथे लिहिलंय. सबट्रॅक्शननेच हे कॅन्सल होणार आहे. कारण जर ऍडिशन केली तर 30 प्लस 30 60 होतील. ऍडिशन कॅन्सल होणार नाही, त्यामुळे आपल्याला मायनसच करावं लागतं. ओके, स्टेटमेंट आहे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 6 फ्रॉम 5. हे नवीन इक्वेशनला मी पुढचे नेक्स्ट नंबर दिलेले आहे. तर बघूया काय होतं सॉल्व्ह करू. साइन चेंजेस होतील. मायनस, ते मायनस आहे तिथे प्लस, इथे मायनस आहे, याचा आपण सर्कल करून प्लस करायचं. ठीक आहे, 30m गेट्स कॅन्सल म्हणजे 0 आला तिथे. राहिले 6n and 10n, याचे ऍडिशन आहे 16n. एक छोटीशी मिस्टेक झाली, त्याला दुरुस्त करतो. इथे 2 आहे, मल्टिप्लाय बाय 2 नंतर इथे 4 व्हायला पाहिजे होता. इथे पण 4 पाहिजे. इथे 4 करेक्शन करा. सुरुवातीला जर 2 झाला असेल तर चुकून त्याचा 4 करा. आता ही ऍडिशन आहे 12 आणि 4 ची. इथे ऍडिशन येते 16. ही वाली स्टेप बघा, 16n इक्वल टू 16. आता हे करेक्ट आन्सर आहे. यावरून आपल्याला n ची व्हॅल्यू सांगता येईल. व्हॅल्यू ऑफ n इज 16 डिवाइडेड बाय 16 इक्वल टू 1. मीन्स n ला व्हॅल्यू आहे 1. तर n ची व्हॅल्यू मिळाली की आपल्याला n काढता येतो. सबस्टिट्यूटिंग n इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 5 घ्या, 4 घ्या किंवा 3 घ्या, चॉईस तुमचा. 6 स्टुडंट्स प्लस समोर आहे. रिमेनिंग पार्ट व्हॅल्यू ऑफ m आपल्याला फाइंड करायची. तर m साठी n ची व्हॅल्यू आपण अगोदरच फाइंड केली आहे. n इक्वल टू 1. पुट n इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 हा सिंपल आहे म्हणून तो चूज केलाय. इक्वेशन 3 इथे लिहिलाय, त्याच्यामध्ये n ला रिप्लेस केलाय 1. बघा n च्या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये 1 लिहिलाय. ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, तर आता करा 2 1 जा 2 ओरली. इथे 2 येणार आहे आन्सर. पुढच्या स्टेप मध्ये फक्त एवढा चेंज आहे. 10n + 2 इक्वल टू 4. किती स्टेप आहे. आता 2 चं काय होणार आहे, सगळ्यांना माहिती प्लस आहे म्हणजे त्याचा मायनस होईल. 4 - 2 झाला इथं. पुढची स्टेप 10n 4 - 2
10m इक्वल टू 4 मायनस 2 आहे 2. नेक्स्ट m इक्वल टू 2 डिवायडेड बाय 10. याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिलंय. म्हणजे आता m ची व्हॅल्यू आहे इथे लिहितो मी साइडला, व्हॅल्यू ऑफ m 1/5. मला n ची व्हॅल्यू माहिती आहे, n ची व्हॅल्यू 1 आहे, m ची व्हॅल्यू 1/5. पण हे इथे संपलेलं नाहीये, अजून एक्झाम्पल पुढे सॉल्व्ह करणं बाकी आहे. आता x आणि y चा आपण विचार करू. ओके, 6 इम्पॉर्टंट पार्ट आहे आन्सर. तर आन्सरच्या अगोदर ही सिंपल प्रोसेस आहे. ज्या व्हॅल्यू आपण m आणि n साठी कन्सिडर केल्या होत्या, अज्युम केल्या होत्या, त्याला परत वापस रिप्लेस करायचा आहे. रिप्लेसिंग व्हॅल्यू ऑफ m and n with their original values. So original value of m is 1/x plus y and value of n is 1/x minus y. प्लस आणि मायनस फक्त चेंज आहे. ओके, तर पुढच्या स्टेप इथे लिहिलेले आहेत. m ची व्हॅल्यू 1/5 इक्वल टू 1/x. याचा इन्व्हर्टेंडो केला. बघा न्यूमरेटर सेम आहेत 1 1. तर फक्त इन्व्हर्टेंडो केला की इक्वेशन तयार झालं x plus y equal to 5. हे एक सिंपल इक्वेशन आहे. राईट हँड साइडला पण असंच आहे. व्हॅल्यू ऑफ n इज 1 1/x minus y. या 1 ला पण एक डिनॉमिनेटर 1 असतो, इनविजिबल आहे. त्यामुळे याचा पण इन्व्हर्टेंडो केला तर एक नवीन इक्वेशन तयार होतं x minus y equal to 1. ठीक आहे. आता हे दोन्ही इक्वेशन नवीन आले, तयार झाले x आणि y च्या फॉर्म मध्ये. त्याला आपण पुढचे नंबर देतोय. त्यामुळे इथे नंबर लिहिलाय 7, रोमन नंबर 7 अँड रोमन नंबर 8. आपल्याकडे आता दोन इक्वेशन आहेत 7 आणि 8. ते सॉल्व्ह करून x आणि y फाइंड करायचं. ठीक आहे. तर आता सॉल्विंगची प्रोसेस इथे स्टार्ट होते. वन्स अगेन एलिमिनेशन मेथड, म्हणजे एलिमिनेशन मेथड दोन वेळा वापरायची. ठीक आहे. ऍडिंग इक्वेशन 7 अँड 8. मी ऍड करतो, ऍडिशन मध्ये y y कॅन्सल होणार. सो ऍडिशन आहे x plus x 2x इक्वल टू 6. तर 2x इक्वल टू 6 आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू आहे 3. बघा किती सिंपल आहे. x ची व्हॅल्यू 3 आली, तर ह्या इक्वेशनचा आपण विचार केला, त्याच्यामध्ये 3 सबस्टिट्यूट केला, तर y चा आन्सर येणार आहे 5 - 3 इक्वल टू 2. मी आता डायरेक्ट लिहितोय, y चा आन्सर येईल 2. तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, मी बोललो होतो तुम्हाला चारही एक्झाम्पल इथे घेणार आहे आजच्या सेशन मध्ये. तर या एक्झाम्पलची लेंथ बघता रायटिंग वर्क तुम्हाला जास्त आहे आणि तुम्हाला नोट्स पण तयार करायचे आहेत. तर आताच्या व्हिडिओमध्ये मी 2च एक्झाम्पल घेणार आहे आणि आजच तुम्हाला त्याच्या पुढचा व्हिडिओ पण मिळणार आहे. पुढचे 2 एक्झाम्पल ते पण मी सॉल्व्ह करून देणार आहे. तर आता तुम्ही हा स्टडी करा, याची प्रॅक्टिस करा. एकदा तुम्हाला सगळं बघून लिहायचं आहे आणि एकदा न बघता लिहायचं आहे. म्हणजे हे दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला 2 टाइम सॉल्व्ह करायचे. मी रिपीट करतो, एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघून लिहिणार आहे नोट्स आणि एकदा न बघता फुल एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं, म्हणजे स्वतःला टेस्ट करायचं. ठीक आहे. आणि राहिलेले 2 एक्झाम्पल मी इव्हिनिंग सेशनला देणार आहे आणि जे आपल्या टेस्ट राहिलेले आहेत 2, त्या टेस्टचे पण आन्सर तुम्हाला आज इव्हिनिंगला मिळून जातील. ओके स्टुडंट्स.